प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण भरपूर सारे इंटिग्रेशनचे व्हरायटी टाईप ऑफ एक्झाम्पल्स काय केले डिस्कस केले. त्यात आपण बघितले की काही ठिकाणी अल्जेब्रिक टर्म होती, काही ठिकाणी इनव्हर्स रिलेटेड फॉर्म्युले आपण यूज केले, काही ठिकाणी आपण कॉमन काढून फॉर्म्युलेच्या टर्ममध्ये कन्वर्ट केलं मित्रांनो. अँड दॅन ट्रिग्नोमेट्रिक टर्म होती, काही ठिकाणी रूट व्हॅल्यू होती, तर त्या ठिकाणी आपण बेसिक सगळे बघितले मित्रांनो. लॉज ऑफ इंडायसेस, लॉज ऑफ लॉगरिथम, रूल्स ऑफ रूट्स अँड कॅल्क्युलेशन, ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरचे फॉर्म्युले, असे व्हरायटी टाईप ऑफ एक्झाम्पल्स आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये काय केले मित्रांनो, डिस्कस केले. तो होता मित्रांनो आपला टाईप नंबर 1 होता. ठीक आहे मित्रांनो. आता आपला पार्ट आहे तो आपण त्यावेळेस डिस्कस करत होतो, तो होता आपला सिंपल इंटिग्रेशन. आताही आपण सिंपल इंटिग्रेशन मध्येच आहोत, पण मी याला टाईप 2 नाव दिलेलं आहे. रिझन असं आहे मित्रांनो, टाईप 2 नाव द्यायचं रिझन असं आहे की यात थोडासा काय सॉल्विंगचा वे थोडासा चेंज होतोय, म्हणून मी माझ्या पर्स्पेक्टिव्हने याला टाईप 2 दिलेला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो हा टाईप 2 काय असेल मित्रांनो, टाईप 2 आहे इंटिग्रेशन ऑफ कंपोजिट फंक्शन्स. तर बघा मित्रांनो, पहिले आपण बघितलं सिंपल इंटिग्रेशन, त्याच्यामध्ये आपण फक्त सॉल्विंगचे क्वेश्चन्स बघितले, कॅल्क्युलेशनचे क्वेश्चन बघितले. म्हणजे ते एक्झाम्पल ज्यावेळेस आपण डिस्कस केले ना मित्रांनो, त्यासाठी आपले प्रिव्हियस प्री रिक्विजिट म्हणजे जे आपण 9वी 8वी 7वीला शिकलो त्या टाईपचे कॅल्क्युलेशन्स करून आपण इंटिग्रेशन काय केलं मित्रांनो, सॉल्व्ह केलं आणि फॉर्म्युलाच्या टाईपमध्ये कन्वर्ट केलं, की जेणेकरून आपण इंटिग्रेशनचा फॉर्म्युला त्या ठिकाणी काय करू शकतो, अप्लाय करू शकतो. राईट. तर या ठिकाणी मित्रांनो हा जो पार्ट आहे आपण ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह मध्ये कंपोजिट डेरिव्हेटिव्ह हा पार्ट ऑलरेडी शिकलेलो आहे ऑफलाईन मध्ये पण. ठीक आहे ना मित्रांनो. तर आता काय होतं या ठिकाणी, कंपोजिटचा मिनिंग एक सिंपल आहे मित्रांनो. कंपोजिट म्हणजे काहीतरी एक आपण असं म्हणू शकतो की काहीतरी एक किंवा एकापेक्षा जास्त गोष्ट एकत्र असणे. कंपोज मीन्स गॅदर्ड एक प्रकारे आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो इथे एक सिंगल टर्म नसेल, एक सोडून एकापेक्षा काहीतरी जास्ती आपल्याला दिसत असेल त्याला आपण काय म्हणणार, कंपोजिट एक पद्धतीने. ठीक आहे. तुम्ही डिफरंट वेनी तुमच्या हिशोबाने पण विचार करून कंपोजिटची डेफिनेशन ठरवू शकतात, बट ॲज पर माय मी या पद्धतीनेच एक्सप्लेन करतो. ठीक आहे. तर मित्रांनो बघा आपण पहिले बघून घेऊ की एक्झॅक्टली कंपोजिट फंक्शन्स म्हणजे काय आणि कसं वर्क करतात, आणि कंपोजिट फंक्शन्स वाले एक्झाम्पल इंटिग्रेशन कसे अटेम्प्ट करायचे ते आपण इथे पहिले बघून घेणार. ऍक्च्युली आपण एक्झाम्पल नाही बघणार, आपण काही स्टँडर्ड रिझल्ट बघणार आहोत पहिले. देन यानंतरचं जे लेक्चर असेल ते पूर्णपणे कंपोजिट फंक्शनचे आपण काय करणार, एक्झाम्पल कन्सिडर करणार आणि सॉल्व्ह करणार. ठीक आहे. तर मित्रांनो बघा आपण पहिले बघून घेऊ सिंपल एक डेफिनेशन काय सांगते किंवा काय. तर त्यासाठी मी हा पूर्ण बोर्ड पहिलेच रंगवून ठेवलेला आहे, कारण की हे सगळे स्टँडर्ड रिझल्ट्स आहेत. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले सम स्टँडर्ड फंक्शन्स, सम स्टँडर्ड ऑफ कंपोजिट फंक्शन. तर मित्रांनो बघा इथे काय म्हटलंय, ॲज वी नो इन डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. असं यांचं म्हणणं आहे की तुम्हाला माहिती आहे बुवा की डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण कंपोजिट फंक्शन कशाला म्हणतो. तर मित्रांनो सिंपल आहे, मी माझ्या भाषेत सांगतो तुम्हाला की कंपोजिट फंक्शन म्हणजे काय. बघा मित्रांनो आपण खूप फॉर्म्युले शिकलो. ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स असतो, ए रेस टू एक्स समथिंग, ए रेस टू एक्स इंटू लॉग ए असतो डेरिव्हेटिव्ह मध्ये, आणि इंटिग्रेशन मध्ये काय असतो, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए असतो. तर मित्रांनो या टाईपचे जे फॉर्म्युल्याची जी टर्म आहे मित्रांनो, तर फॉर्म्युल्याची जी टर्म आहे मित्रांनो, त्या फॉर्म्युल्याच्या टर्म मध्ये एक्स्ट्रा टर्म जर काही असेल, जसं की ई रेस टू ए एक्स, ई रेस टू ए एक्स. आता हा फॉर्म कोणता आहे मित्रांनो, ई रेस टू एक्सचा फॉर्म आहे. ठीक आहे. पण या ठिकाणी ए हा पार्ट काय मित्रांनो, जास्त आलेला आहे. म्हणजे काय झालं मित्रांनो, या ठिकाणी एक्स्ट्रा टर्म ऍड झाली, तर आपण याला काय म्हणणार, कंपोजिट. काय म्हणणार, कंपोजिट. आणि आपण काय करतो डेरिव्हेटिव्ह मध्ये, काय करत होतो, फॉर्म्युला सोडून एक्स्ट्रा टर्म आली कोणती पण फॉर्म्युल्याच्या टर्म मध्ये, तर आपण त्याची रिडेरिव्हेटिव्ह पुन्हा काय करत होतो मित्रांनो, फाइंड आउट करत होतो. सिमिलरली या ठिकाणी पण आता आपण डिस्क्रिमिनेशन बघणार, तुम्हाला आयडिया येऊन जाणार की एक्झॅक्टली आपल्याला या टाइपचे क्वेश्चन्स कसे अटेम्प्ट करायचे इंटिग्रेशन मध्ये. ठीक आहे. तर बघा मित्रांनो यांनी एक एक्झाम्पल इथे कन्सिडर केलेलं आहे, जसं की डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. तर ई रेस टू एक्स चे डेरिव्हेटिव्ह काय असते मित्रांनो, ई रेस टू एक्स. पण आपल्याला मी तसंच बोललो, हा एक्स्ट्रा टर्म आली तुमची ए एक्स, तर याची पुन्हा आपण काय फाइंड आउट करतो, डेरिव्हेटिव्ह. हे बघा मित्रांनो, विथ रिस्पेक्ट टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1 येणार. ए ॲज तुमचा कॉन्स्टंट आहे, म्हणजे काय होऊन जाणार, ई रेस टू ए एक्स, ई रेस टू एक्स ॲज इट इज, आणि ए हा तुमचा कॉन्स्टंट टर्म, कारण एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय येणार विथ रिस्पेक्ट टू एक्स, 1 येणार. ठीक आहे.
नंतर बघा आता मित्रांनो हे होतं इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. म्हणजे काय होता, ई रेस टू एक्स चा फॉर्म होता. त्या फॉर्म मध्ये आपण ई रेस टू एक्स चा पहिले फॉर्म्युला लावला आणि एक्स्ट्रा टर्म जी पण होती तिची आपण काय फाइंड आउट केली मित्रांनो, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केली. आता बघा इथे काय म्हटलं, इंटिग्रेशन ऑफ कंपोजिट फंक्शन. आता आपण हे कशात बघणार मित्रांनो, इन टर्म्स ऑफ इंटिग्रेशन. तर बघा मित्रांनो, इंटिग्रेशन ई रेस टू एक्स डीएक्स. तर बघा मित्रांनो सिंपल आहे, तुम्हालाही माहिती असेल इंटिग्रेशन ई रेस टू एक्स काय असतो मित्रांनो, ई रेस टू एक्सच असतो. तर लिहून घेतलं ई रेस टू ए एक्स. ए एक्सच्या फॉर्म मध्ये एक्स्ट्रा टर्म काय होती मित्रांनो, ए एक्स. तर लक्षात ठेवा मित्रांनो, डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण ती टर्म काय करत होतो, या टर्मला मल्टिप्लाय करत होतो. इथे काय कशात लिहिणार मित्रांनो, तुम्ही डिवाइड मध्ये लिहिणार. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, याची रिइंटिग्रेशन नाही लिहित आपण, जो एक्स्ट्रा पार्ट असतो त्याचा आपल्याला काय फाइंड आउट करणं आहे, डेरिव्हेटिव्ह. काय फाइंड आउट करणे मित्रांनो, डेरिव्हेटिव्ह. तर हे विसरायचं नाही. मग इथे काय होणार मित्रांनो, ई रेस टू एक्स. आता असं समजा हा एक्स आहे तुमचा, तर ई रेस टू एक्स काय असतो, ई रेस टू एक्स. पण एक्स आहे काही तर नाही, इथे ए एक्स आहे, तर त्याची रिडेरिव्हेटिव्ह एक्स्ट्रा टर्मची आपण फाइंड आउट करणार. तर बघा विथ रिस्पेक्ट टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, वन येणार आहे. कॉन्स्टंट टर्म आहे ए ऍज इट इज लिहिला, म्हणजे फायनली काय झालं, ई रेस टू ए एक्स अपॉन ए प्लस सी. ठीक आहे मित्रांनो. सिमिलरली आता बघा हे काही फॉर्म्युलेत मी तयार केलेले आहेत किंवा प्रोव्हाइड केलेले आहेत. तर बघा याच्यात काय म्हटलेले आहे, इंटिग्रेशन पी एक्स प्लस क्यू होल ब्रॅकेट रेस टू एक्स. हा कोणता फॉर्म आहे मित्रांनो, एक्स रेस टू एन चा फॉर्म आहे. कोणता फॉर्म आहे, एक्स रेस टू एन. सिंपल आहे. एक्स रेस टू एन चा इंटिग्रेशन काय असतं, एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. आता बघा एक्सच्या ठिकाणी एक्स्ट्रा टर्म काय दिसते मित्रांनो, पी एक्स प्लस क्यू. म्हणजे आपल्याला या टर्मची काय करायची मित्रांनो, रिडेरिव्हेटिव्ह पुन्हा काय करायची, फाइंड आउट करायची. मग सिंपल आहे मित्रांनो. बघा काय केलं आपण, पी एक्स प्लस क्यू होल ब्रॅकेट रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन, म्हणजे एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला लावला. जसं बोललो होतो सिमिलरली की एक्स्ट्रा टर्मची तुम्हाला काय करायची, रिडेरिव्हेटिव्ह काढायची, पण ती डिवाइडला. ठीक आहे. तर आपण काय केलं, इंटू वन अपॉनच्या फॉर्म मध्ये लिहिलं डी अपॉन टी एक्स पी एक्स प्लस क्यू. तर बघा मित्रांनो डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट अप्लाय करणार. पी हा कॉन्स्टंट आहे, पी हा काय कॉन्स्टंट आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह याची काय निघणार मित्रांनो, वन होणार. आणि हा एक सिंगल नंबर आहे कायचं, तर त्याची डेरिव्हेटिव्ह काय असेल मित्रांनो, झिरो. म्हणजे या पूर्णाची डेरिव्हेटिव्ह काय निघणार आहे मित्रांनो, याची जर वन आली इथे वन प्लस इथे झिरो, तर पी इंटू वन पी प्लस झिरो, पी प्लस झिरो पी. तर ही आली मित्रांनो याची. याच्यात तर आपण काही चेंजेस करू शकत नाही. तर ही झाली मित्रांनो तुमची फायनल टर्म प्लस सी. सिमिलरली मित्रांनो बघा ई रेस टू एक्स कोणता फॉर्म आहे, हा ई रेस टू एक्स. एक्सच्या ठिकाणी एक्स्ट्रा टर्म कोणती आली, पी एक्स प्लस क्यू. सिमिलरली पी एक्स प्लस क्यू ची परत काय फाइंड आउट करायची मित्रांनो, रिडेरिव्हेटिव्ह. तर इंटिग्रेशन ई रेस टू एक्स काय असतं, ई रेस टू एक्स. ठीक आहे. ही टर्म डिवाइडला आहे. आता डिवाइडला आपण काय केलं, पी एक्स प्लस क्यू. पी एक्स प्लस क्यू म्हणजे याची पूर्ण डेरिव्हेटिव्ह. बघा परत तेच, विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय असेल, वन. पी हा अ कॉन्स्टंट आहे आणि क्यू एक सिंगल टर्म एक नंबर आहे, याची डेरिव्हेटिव्ह काय असते, झिरो. तर म्हणजे खाली काय येणार, सिमिलरली जसं याची डेरिव्हेटिव्ह काय आली होती पी, त्याची पण याची डेरिव्हेटिव्ह काय येणार मित्रांनो, पी प्लस सी. तर बघा मित्रांनो हे दोन काही होते. नंतर बघा मित्रांनो थर्ड नंबर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसत असेल, थर्ड नंबरला काय मित्रांनो, इंटिग्रेशन वन अपॉन पी एक्स प्लस क्यू. म्हणजे हा कोणता फॉर्म आहे माहिती मित्रांनो, इंटिग्रेशन वन अपॉन एक्स. वन अपॉन एक्स काय असतो, लॉग एक्स. तर बघा मित्रांनो लॉग एक्स, एक्स म्हणजे कोणी तुमचा आता पी एक्स प्लस क्यू. पण पी एक्स प्लस क्यू ची पुन्हा काय फाइंड आउट करणार तुम्ही, रिडेरिव्हेटिव्ह. सिमिलरली विथ रिस्पेक्ट टू परत तेच आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय निघणार मित्रांनो, वन. एक्सची पी कॉन्स्टंट आहे, क्यू एक सिंगल नंबर आहे, त्याचे डेरिव्हेटिव्ह काय येणार, झिरो. म्हणजे इथे पण काय राहिलं मित्रांनो तुमचा पी प्लस सी. सिमिलरली मित्रांनो आता बघा इंटिग्रेशन काय म्हटलं यांनी, साइन एक्स. हे बघा साइन एक्स, एक्सच्या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला, पी एक्स प्लस क्यू. तर सिंपल आहे, साइन एक्सचं इंटिग्रेशन काय असतं मित्रांनो, मायनस कॉस एक्स. या मायनस कॉस एक्स ची टर्म कोण आहे, पी एक्स प्लस क्यू. एक्सच्या ठिकाणी एक्स्ट्रा टर्म आली, एक्स्ट्रा टर्म कोणती, पी एक्स प्लस क्यू. तर पी एक्स प्लस क्यू ची परत पुन्हा काय फाइंड आउट करा मित्रांनो, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा. त्याची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे मित्रांनो, पी प्लस सी. सिमिलरली मित्रांनो सेक स्क्वेअर एक्स, सेक स्क्वेअर एक्स ची इंटिग्रेशन काय येतं मित्रांनो, टॅन एक्स येतो. काय येतो, टॅन एक्स. तर बघा मित्रांनो सेक स्क्वेअर एक्स, एक्स एक्स ॲज इट इज टॅन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ काय, पी एक्स प्लस क्यू. पी एक्स प्लस क्यू ची डेरिव्हेटिव्ह पुन्हा काय येते मित्रांनो, पीच येते. ठीक आहे मित्रांनो. आणि लास्टचा आपला काय आहे फॉर्म्युला, इंटिग्रेशन टॅन एक्स. आता बघा मित्रांनो एक्सच्या ठिकाणी यांनी काय लिहिलेलं आहे, पी एक्स. तर टेन्शन घ्यायची गरज नाही. टॅन एक्सचं इंटिग्रेशन काय असतं मित्रांनो, लॉग सेक एक्स असतं.
तर x ची टर्म कोण आहे आपली px, तर आपण इथे ऍज इट इज लिहून देणार, पण px ची आपण पुन्हा काय करणार, रिडेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार. सिंपल आहे, px ची p कॉन्स्टंट आहे, x ची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे विथ रिस्पेक्ट टू x, 1 येणार आहे, 1 इंटू p, काय आलं मित्रांनो p प्लस c. तर बघा ना मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी एकच कळालं असेल की आपली जी टर्म असेल ती फॉर्म्युल्यामध्ये असेल, म्हणजे फॉर्म्युला फॉर्मॅटमध्ये जर असेल, जर आपण जेवढे पण फॉर्म्युले डिस्कस केले त्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला टर्म दिसते, तर तुम्ही ॲज इट इज पहिले फॉर्म्युला लावा आणि जी एक्स्ट्रा टर्म असेल त्याची डिवाइडला पुन्हा रिडेरिव्हेटिव्ह काय करा मित्रांनो, फाइंड आउट करा. याचं कंपोजिट फंक्शन्समध्ये एवढंच एक आहे फक्त लॉजिक लक्षात ठेवण्यासारखं. बाकी सिमिलरली कॅल्क्युलेशनचा पार्ट वगैरे काय जे असेल ते ॲज इट इज सेम ॲज इट इज. ठीक आहे मित्रांनो, मॅथ्स आहे मित्रांनो, मॅथ्समध्ये कॉन्सेप्ट कधीच चेंज होत नाही मित्रांनो. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि बघा मित्रांनो, एक लास्टला एक टिप सांगेल तुम्हाला. टिप्स काय मित्रांनो, बघा काय म्हटलंय, इफ वी हॅव टू कॅल्क्युलेट द इंटिग्रेशन्स ऑफ अदर कंपोजिट फंक्शन्स, म्हणजे ज्या वेळेस जर समजा तुम्ही हे 6 सोडून अजून पण तुम्हाला काही इंटिग्रेशनच्या फॉर्मॅट मध्ये फॉर्म्युले टाईप एक्झाम्पल दिसले, की तुम्हाला बघता नंतरून समजतंय की बाबा रे या ठिकाणी आपला हा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला मला दिसतोय, राईट, आणि मी या ठिकाणी इंटिग्रेशनचा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो, पण याच्यात मला फॉर्म्युला सोडून एक्स्ट्रा टर्म दिसते, तर सिंपल आहे मित्रांनो. तर काय करायचं, इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्यानुसार आपण त्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा आणि जी पण एक्स्ट्रा टर्म दिसेल तिची पुन्हा काय फाइंड आउट करायची मित्रांनो, रिडेरिव्हेटिव्ह. ओके, फंक्शन्स वी हॅव टू फॉलो द सेम प्रोसिजर ॲज अबो. तर आपल्याला काही नाही मित्रांनो, सिमिलरली हीच प्रोसेस कंटिन्युअसली काय करणं आहे, फॉलो करणं आहे. ठीक आहे मित्रांनो, तर तुम्हाला आता या लेक्चर्समध्ये परफेक्टली कळालं असेल की एक्झॅक्टली कंपोजिट फंक्शन्स कसे ओळखायचे, कंपोजिट फंक्शनची डेफिनेशन काय, कंपोजिट फंक्शन काय सांगतो, कंपोजिट फंक्शनला कसं अटेम्प्ट करायचं, कंपोजिट फंक्शनचे एन नंबर ऑफ एक्झाम्पल जेवढे पॉसिबल होतील तेवढे मी पुढच्या सेशन्समध्ये काय करणार मित्रांनो, रॅप करणार. सगळे IMP एक्झाम्पल घेणार मित्रांनो, प्रिव्हियस इयर PYQ. ठीक आहे, टॉपर्स मुलां जे ऑफलाईनला आपल्याकडे टॉपर्स मुले होते त्यांच्याकडून फीडबॅक घेऊन किंवा इयर ऑफ जो प्रिव्हियस आपला टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे हा पूर्ण कन्सिडर करून मित्रांनो हा जो कंटेंट आहे हा बिल्ड केलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, सो हे होते तुमचे मित्रांनो कंपोजिट फंक्शन. तर एकच सांगेल कंपोजिट फंक्शन मध्ये फायनली, तर कंपोजिट फंक्शन्स म्हणजे काय मित्रांनो, की एखादी टर्म तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये दिसणार आहे, म्हणजे फॉर्म्युल्यासारखी दिसणार आहे, पण फॉर्म्युला सोडून काहीतरी एक्स्ट्रा टर्म असणार आहे. जसं सांगायचं तात्पर्य परत एक वेळेस सांगतो, फॉर्म्युला जर असेल ई रेस टू एक्स, तर ई रेस टू एक्स इंटिग्रेशन काय असतं मित्रांनो, ई रेस टू एक्स, राईट. पण तुम्हाला ई रेस टू ए एक्स दिसला मित्रांनो, पण फॉर्म कोणता आहे मित्रांनो, ई रेस टू एक्सचा फॉर्म आहे. ठीक आहे ना, तर मग काय करायचं यावेळेस, पहिले ई रेस टू एक्सचा फॉर्म्युला लावून द्यायचा. एक्स जो असेल तो ए एक्स असो, पी एक्स असो, डी एक्स असो, किती मोठी टर्म असो, अँड देन ती मोठी टर्म तो ए एक्स, तो डी एक्स, तो समथिंग त्याची पुन्हा काय करायचे मित्रांनो, रिडेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे. हाच या कंपोजिट फंक्शन्स मधला एक बेसिक पार्ट आहे मित्रांनो, तर हा तुम्ही नीट लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, कंपोजिट फंक्शन्स वरती पण बऱ्याच वेळेस MSBT वरती काय आलेले आहेत, चांगले चांगले क्वेश्चन्स आलेले आहेत, तर मी ते नेक्स्ट सेशन मध्ये काय करणार आहे, कव्हर अप करणार आहे. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू. झालंय, आता हे तू लगेच घेऊन घे पहिले आणि मी लगेच काय करतो, हिंदीचा